भीमराव तू शिकलेला आहेस, समजाव्या सर्वांना की न्याय काय सांगतो. का आता भीती वाटते का? का पोलिसांनी नेलं तर काय होईल? परंतु हे बरोबर बोलताय. इथले पोलीस यांना अटक करून नाही नेऊ शकणार. सर, आम्ही यांना इथेच आमच्या चाळीतच ठेवू. तुम्ही फक्त सयाजी महाराजांपर्यंत हा संदेश पोहोचवा की त्यांचा अधिकारी आमच्या चाळीत आहे. हे तुम्ही सहज करू शकता. त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं आहे, मी एका कागदावर सर्व काही लिहून देतो. हे पत्र देखील सयाजी महाराजांपर्यंत पोहोचवा आणि मग त्यावर त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. ओके, आय विल से. भीम, तुझ्या संग चुकीचं झालेलं आहे. त्याने तुझ्याबद्दल विचार केला पाहिजे. बाबा, आपल्यासोबत जर चुकीचं घडलंय तर आपल्याला न्याय मिळायला हवा. सहानुभूती मिळू शकते, परंतु त्या सहानुभूतीला अस्त्र बनवून आपण महाराजांच्या निर्णयाला प्रभावित नाही करू शकत. मी यांना लिहून देतो की यांनी माझ्यासोबत काय काय केलंय. बाबा, बाबा, एवढ्या दिवसांपासून दिवस मोजत होतो की कधी आपण आपल्या जातीमध्ये परत जाऊ. आज परत आलो आहोत तर आनंद नाही वाटत आहे. आणि या आनंदाच्या क्षणी हे दुःखाचे भाव तेव्हा भीमरावमुळे आले आहेत. आपण काही केलं तरी तो भीमराव प्रत्येक वेळी जिंकतो. आता समजतच नाहीये की असं काय शिल्लक राहिलंय जे केल्यानं त्या भीमरावचा पराजय होईल. काय बोलू मी? आज मी देखील स्वतःला खूप हारलेला व्यक्ती समजत आहे. एवढे प्रयत्न करून सुद्धा प्रत्येक वेळी आपण केवळ हारतच तर आहोत. आणि त्या भीमरावच्या कर्तृत्वाची गाथा लिहिली जात आहे. समजतच नाही की काय केलं पाहिजे. हे सयाजी महाराजांना दिले. धन्यवाद. चला सर. आणि तुम्ही सर्वजण, तुम्हा सर्वांचे कसे आभार मानू मला काहीच समजत नाहीये. कोणत्या तरी व्यक्तीसाठी लढणं हे सामान्य नाहीये, परंतु स्वतःला तो व्यक्ती समजून रस्त्यावर उतरणं हे कदाचित आज पहिल्यांदा घडलं असेल. आणि त्यामुळे हा भीमराव, ह्या सर्व भीमरावांचे मनापासून आभार मानतो. वय भीमराव, आजपासून आमच्या समद्यांचा योच मूलमंत्र असेल. वय भीम, आम्ही जेव्हा बी संकटात पडू तेव्हा हेच आठवून लढू की आम्ही बी भीमराव आहोत. आम्ही 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 भीमराव आहोत. बाबा, ये घ्या. तुम्ही समध्यांनी भीमची फक्त मदत नाही केली, तर जेव्हा माझा पोरगा कैद होता
तेव्हा प्रत्येक वेळी यो संघ असल्याची जाणीव करून दिली. जेव्हा मी भीमचं नाव ठेवलं होतं तेव्हा मी विचार केला नव्हता का एक दिवस असा बी येईल की समधी लोक बोलतील की म्या बी भीम हाय, म्या बी भीम हाय, म्या बी भीम हाय. आणि ही गोष्ट एका बापासाठी लय गर्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आज एक बाप असल्याच्या नात्यानं तुम्हा समद्यांचं तोंड गोड करणारे ते बी स्वतःच्या हातानं. लय पोरगा करत असत्यात. वाटत आहे मला अजून नाटकाची पातळी वाढवायला पाहिजे. पोराला आणि बापाला लांब केलं तर 2 डब्ब लाडू मी एकटी खाईन. हे की पोरा, हे तुम्ही घ्या. अच्छा भीमराव, आता आम्ही सगळे निघतो आणि जाता जाता तुझ्या नावाचेच नारे लावत जाणार. आम्ही भीमराव आहोत, 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 आम्ही भीमराव आहोत. आम्हास नाही बनायचं भीमराव, आम्हास नाही बनायचं भीमराव, आम्हास नाही बनायचं भीमराव, आम्हासनी नाही बनायचं आम्हाला भीमराव, नाही बनायचं भीमराव, आम्हास नाही बनायचं भीमराव, आम्हाला नाही बनायचं भीमराव, आम्हासनी नाही बनायचं भीमराव, आम्हासनी नाही बनायचं भीमराव, आम्हास नाही बनायचं भीमराव, आम्हास नाही बनायचं भीमराव, आम्हास नाही बनायचं भीमराव. आम्हासनी नाही बनायचं भीमराव. हे त्या घोषणेचं उत्तर आहे. भीमपोरा, लय विचार नको करूस. खर तर हे विचार करून आनंदी राहा का तू एक माणसांनी बनवलेली रेष बनलेला आहेस. त्याच्या एका बाजूला तुझे समर्थक आहेत ज्यासनी तुझ्या मंदी आपली ओळख बघायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला ही लोक आहेत जी आपली ओळख नकार देऊन तुला दाखवतायत. पर दोघांमध्ये तुझीच ओळख आहे. आणि हे सौभाग्य खूपच कमी लोकांच्या आयुष्यामध्ये येतंय, खूप कमी लोकांच्या नशिबात असते.
आम्ही भीमराव आहोत 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 आम्हाला नाही बनायचं भीमराव 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 आम्हासनी नाही बनायचं भीमराव आम्हाला नाही बनायचं भीमराव आम्ही भीमराव आहोत 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 राहू द्या की लय येळ झालाय आहे त्याला ठीक व्हायल ते लगेच. असं कसं राहू देऊ? पती आहे ना तुझा, जखमेवर जर औषध नाही लावलं तर शांती नाही मिळणार, त्यामुळे लावू दे. हा हात पुढे कर. तुम्ही लय प्रेम करता ना माझ्यावर? ह्यापुढे ना माझ्या संघर्षापासून जरा लांब राहत जा. प्रत्येक वेळी अशी जखम झाली तर चांगलं नाही वाटणार मला. तुम्हासनी काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही जेव्हा रस्त्यावरनं येत होता तेव्हा महिपाल, शिशुपाल आणि मेघनाथ भेटले असतील, आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या संग बोलून गेलात तेव्हा मी आधी त्यांना काहीतरी बोलले. आपल्या जातीमध्ये परत गेल्यावर परत नवं कारस्थान न करचू, ते असल्यावर बी आणि त्यांच्या नसल्यावर बी. कारण ते जर कवा शिकायला नाहीतर काम करायला कुठेतरी बाहेर गेले तर मी आता हायच. आता त्याच्यानंतर विचार करा का तुमची रमा तुमच्यापासनं, तुमच्या संघर्षापासनं, या दोघापासनं लांब नाही राहू शकत. मग माझा जीव राहू आणि न राहू. अनवय तुम्ही माझ्या बोलण्याने भावुक नका होऊ. हा, तुम्ही मला वचन द्या की ज्या राजभवनात जायला मला थांबवलं गेलं, मला मारलं गेलं, त्या राजभवनात तुम्ही अभिमानाने जाल, महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बोलाल की माझी बायको आणि भाऊ आले होते आणि दोघे बी मार खाऊन गेले आणि हे चुकीचं झालं आहे. बोलणार ना तुम्ही बडोद्यांच्या महाराजांना? बोलेन बोलेन बडोद्यातल्या महाराजांना की माझ्या पत्नीला आणि भावाला त्यांचा मुद्दा तुम्हाला सांगण्याआधीच थांबवण्यात आलं, आणि कदाचित त्यांच्या आधी देखील तुमच्याकडे असे बरेच लोक आले असतील जे आपला मुद्दा, आपली विनंती तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छित असतील, पण तुमच्याशी न बोलताच निघून गेले असतील. आणि महाराज, जर तुम्ही तुमची व्यवस्था नाही बदलली तर भविष्यामध्ये सुद्धा असे भरपूर लोक येतील जे मार खाऊन, धक्के खाऊन, जखमा घेऊन तुमच्या दरवाजाजवळून निघून जातील, स्वतःचा मुद्दा न मांडता. जेव्हा सामान्य माणसाच्या इच्छा मरायला लागतात तेव्हा शासन व्यवस्थेलाच काहीतरी केलं पाहिजे. सर्व बोलेन मी सयाजी महाराजांना, सर्व काही बोलेन. जेवण जेवून घ्या, तुम्ही उपाशी असाल.
हे जेवण आम्ही घरातून नाही आणले, विकत आणलेलं आहे आणि पत्रावळीत आणलं आहे. आम्ही या जेवणाला शिवलं बी नाही. जर तुम्हाला वाटत असलं की हे जेवण तुम्ही जेवावं, जेवून घ्या. मी चूक केली आहे. महाराज मला शिक्षा देतील. पूर्वी मी असा नव्हतो. जेव्हा मोठं पद मिळालं तेव्हा मी बिघडतच गेलो आणि आपल्या पदाचा दुरुपयोग केला. मी सुद्धा जेव्हा ताकद मिळते ना तेव्हा माणूस सगळं काही विसरून जातो. मी देखील सांभाळून नाही शकलो आणि विसरून गेलो आणि अशा स्थितीमध्ये पोहोचलो. मंत्रीजी, तुमचं रडणं तुमच्या गुन्ह्याला संपवू तर नाही ना शकत. आता तरी तुम्ही जेवण जेवून घ्या. आता जे होईल ते होईल. मग आनंदी तर लयच असाल तुम्ही आज. पोरगा परत आल्यावर आनंद तर होतोच ना. सांग की आनंदी हाय का नाही? आनंदी आहे, लय आनंदी आहे. पर या आनंदाचा अनुभव मी कवाच नाही केला. फक्त तुमच्या कारणानं. कारण मी कधी आईच नाही होऊ शकली. फक्त तुमच्यामुळं. जेव्हा महाराजांनी पत्र मिळेल तेव्हा माहित नाही काय निर्णय घेतील, काय विचार करतील. विचार करून माझं डोकं फिरलं आहे. आणि तुला ही नाटकी सुचता येत होय? नाटक नाही म्हणत याला, प्रेम बोलतात. जे मला कधी मिळालंच नाही आणि तेच समजा गरजेचं आहे माझ्यासाठी. त्यामुळं असंच बोलत असते आणि असंच बोलत राहीन मी. बोलत राहा, मी आज बाहेर जातो. असं कसं? असं कसं जाणार तुम्ही? आधी माझं बोलणं तर ऐका. बोल. नवं लगीन झालंय आपलं. काही दिवसांसाठी दोघं कुठेतरी फिरायला जाऊया. डोकं फिरलंय का तुझं? चांगलं वाटल. नव्या लग्नानंतर दोघं एकटं राहू की. माझा हात सोड. हात सोडण्यासाठी थोडी ना पकडलं आहे. आपण तिथं जाऊ ना भेळ खाऊ. तुम्ही मला भेळ भरवा, मी तुम्हासनी भेळ भरवणार. तुम्ही मला तुमच्या सैन्यातल्या गोष्टी सांगा, मी बी तुम्हासनी ऐकवीन की. तरुणपणी मला काय काय आवडायचं, माझी कुठली कुठली आवड मी मारून टाकली आहे, समजा ऐकवीन की. जिजाबाई, माझा हात सोड. सोडला. पर एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे जे बोलत आहे समद पूर करी. जावा 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 की. नाही जाऊ शकत ना? जावा 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 जावा, माझ्यासाठी पाणी घेऊन या की. कसं सुकत आहे माझं. जावा 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 जावा.
लवकर पाणी द्या मला.